नमस्कार मित्रांनो, तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. आज आपण या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांसाठी जी पोखरा योजना आहे त्या पोखरा योजनेसंदर्भात संपूर्ण महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर हे सर्व माहिती व अटी शर्ती सर्व गोष्टी जाणून घेण्याकरता तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायला लागेल. त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करून ठेवा, कारण सर्व प्रकारच्या सरकारी जाहिराती, सरकारी योजना आपल्या यूट्यूब चॅनलवरती सांगितल्या जातात. जसे की केंद्र सरकारनं काढलेल्या योजना, राज्य सरकारनं काढलेल्या योजना, सर्व प्रकारच्या योजनांचं एकमेव ठिकाण आहे आपलं भारतसन यूट्यूब चॅनल. म्हणून सर्वांनी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. तर आपण सुरुवात करूया आजच्या सुंदर योजनेच्या प्रवासाला. ठीक आहे, तर संपूर्ण व्हिडिओ बघा, तरच तुमच्या अटी शर्ती सर्व गोष्टी लक्षात येतील. ठीक आहे, तर आज आपण पोखरा योजनेसंदर्भात महत्त्वाच्या गोष्टी बघणार आहोत. हे बघा, पोखरा योजना टप्पा 2000 पोषण आणि टप्पा 2 6,000 गावातील शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे. पोखरा योजना दुसरा टप्पा योजना टप्पा 1च्या यशस्वीरित्या पार पाडल्यामुळे शेतकऱ्यांची मागणी असल्यामुळे पोखरा योजना टप्पा 2 राबविण्यासाठी मंत्रिमंडळाने या ठिकाणी मान्यता दिलेली आहे. ठीक आहे, या योजनेसाठी. ठीक आहे, पहिला टप्पा हा राज्यामध्ये 16 जिल्ह्यामध्ये राबवला गेला. म्हणजे या योजनेचा जो पहिला टप्पा होता हा पूर्ण राज्यामध्ये याची अंमलबजावणी या ठिकाणी झाली होती. ठीक आहे, आणि या योजनेमध्ये शेतकऱ्यांचा फायदा खूप चांगल्या प्रकारे झाला होता आणि याच्यात दुसऱ्या टप्प्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत होती. ठीक आहे, आता मागणी हे बघा, मागणी आता सरकारने मान्य केली आहे. पोखरा योजना पहिला टप्पा शेतकऱ्यातील महत्त्वपूर्ण ठीक आहे, आता ताज्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे, नाशिक जिल्ह्यातील विशेषतः मालेगाव तालुक्यातील 62 गावांचा योजनेमध्ये समावेश करण्यात आला होता. यामुळे या भागात शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला. हे बघा, नाशिक मालेगावमधील 62 गावांचा समावेश झाला होता, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना ठिकाणी खूप फायदा झाला होता. बरोबर, म्हणून असं म्हणता येईल की 16 जिल्ह्यांसह या योजनेचा पहिला टप्पा यशस्वीरित्या राबवला गेला. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांचे जीवनमान बदलले आहे. आता या योजनेच्या फायद्यामुळे खूप बदल झाला आहे शेतकऱ्याच्या जीवनामध्ये. आता नेमकं ही योजना काय आहे या संबंधात सविस्तर माहिती आपण बघणार आहोत. ठीक आहे, योजनेचे स्वरूप पाहता इतर शेतकऱ्यांनी या योजनेचा दुसरा टप्पा सरकारने राबवा अशी मागणी केली. ओके, आनंदाची गोष्ट आहे. पोखरण योजना टप्पा 2 पहिल्या टप्प्यात यशस्वीरित्या पूर्ण केल्यामुळे योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची राज्य सरकारची मान्यता. ठीक, बरोबर आहे, आनंदाची बातमी आहे. या योजनेचा पहिला टप्पा हा 16 जिल्ह्यात यशस्वी झाल्यानंतर दुसरा टप्पा राबवण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे राज्य शासनाने एप्रिल 2023मध्ये केंद्र शासनाच्या या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रस्ताव पाठवला. म्हणजे केंद्र सरकारकडून निधी बघण्यासाठी सरकारनं हा 2023 एप्रिलमध्येच या ठिकाणी मागणी केलेली आहे. आता पुढे काय म्हणते, केंद्र सरकारने या प्रस्तावाचा आढावा घेतला, पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजे लवकरच तुम्हाला या ठिकाणी पैसे भेटणार आहेत. ठीक आहे, केंद्र सरकारच्या माध्यमातून हा प्रस्ताव जागतिक बँकेकडे पाठवण्यात आला आहे व जागतिक बँकेकडून पोखरा योजनेस अर्थसहाय्य दिले जाते. म्हणजे जागतिक बँकेकडून या ठिकाणी पोखरा या योजनेमध्ये पैसे दिले जातात. जागतिक बँकेची या योजनेस मंजुरी मिळाल्यानंतर राज्यामध्ये ही योजना अंमलात येणार आहे. म्हणजे जेव्हा जागतिक बँकेची मंजुरी भेटेल, पैसा येणार, पैसा भेटल्यावर राज्यामध्ये ही योजना अंमलात आणल्या जाणार आहे. ठीक आहे, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. आता पोखरा योजनेचा दुसरा टप्पा राबवण्यासाठी मुख्य नियंत्रण अधिकारी आणि वितरण या ठिकाणी यांची नेमणूक होणार आहे. त्याचबरोबर या योजनेची योग्य अंमलबजावणी करण्याकरता राज्यात उर्वरित भागांमध्ये आवश्यक आलेल्या मुख्य नियंत्रक अधिकारी आणि वितरक अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. म्हणजे ही योजना राबवण्यासाठी शेतकऱ्यांसाठी मुख्य नियंत्रक अधिकारी यांची नेमणूक या ठिकाणी केलेली आहे. ठीक आहे, पोखरा योजनेची. आता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची पोखरा योजना प्रकल्प संचालक तसेच इतर प्रकल्प व्यवस्थापकांना नियंत्रण अधिकारी म्हणून नेमणूक देण्यात आलेली आहे. याशिवाय वित्त विशेष व्यवस्थापकांना या योजनेच्या अंमलबजावणीसाठी नियुक्त करण्यात आलेली आहे. अशा नियुक्त राज्यांमध्ये योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी महत्त्वाचे असतात, कारण अधिकारी या योजनेच्या अंमलबजावणी, निराकरणी व निधीचे विवरण व्यवस्थित करत असतात. आता हे बघा, योजनेच्या अंमलबजावणीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल काय आहे. राज्य सरकार कोणती योजना लागू केल्यानंतर या योजनेची अंमलबजावणी योग्य रीतीने करण्यासाठी विभाग प्रमुख आणि वितरक अधिकारी नेमण्यात येतात. बरोबर, हे विभाग प्रमुख व अधिकारी महत्त्वाची भूमिका बजावत असतात. योजना कशाप्रकारे राबवली जाते व निधीचे वितरण व्यवस्थितरित्या करतात, त्या योजनेमध्ये कोणत्या बाबींचा समावेश केला जातो हे अधिकारी जबाबदार असतात. यामुळे योग्य पद्धतीने अंमलात आणले जाते. हे बघा, ही योजना राबवतात तेव्हा याची जबाबदारी अधिकाऱ्यांवर असते. त्याच्यामुळे हे जबाबदारी असल्यामुळे त्यांना हे काम कोणत्याही परिस्थितीमध्ये योग्यच करावं लागते. आता बघा, दुसरा टप्पा 6,000 गावांमध्ये योजना राबवण्याची तयारी. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये 6,000 गावांमध्ये योजना राबवण्याची तयारी शासनाने केलेली आहे. या योजनेसाठी केंद्र सरकारकडून जागतिक बँकेकडे प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे.
जागतिक बँकेकडून मंजुरी मिळाल्यानंतर योजना कधीही सुरू होऊ शकते. योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील 6,000 गावांमध्ये योजना राबवली जाणार आहे. या योजनेचा शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होईल. आता हे बघा, केंद्र सरकारने जागतिक बँकेला मेसेज पाठवलेला आहे, कोणत्या क्षणी तुम्हाला पैसे येऊ शकतात. त्यांनी पैसा पाठवला तर ठीक आहे. GR आणि योजनेची अंमलबजावणी आहे बघा. पहिला टप्पा यशस्वी झाल्यामुळे राज्य सरकारने लवकरच या योजनेचा अंमलबजावणी GR शासन निर्णय करण्याची योजना आखली आहे. GR मध्ये योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आलेले 5,960 गावांची यादी आणि त्यात मंजुरी यांचा समावेश असेल. योजना राज्यभरात राबवण्याची आवश्यक असलेल्या सर्व मंजुरी मिळाल्यानंतर राज्य शासन योजनेच्या बाबत निर्णय निर्गमित करेल आणि त्यानंतर योजना राज्यभरातील निवडलेल्या 6,000 गावांमध्ये लागू होईल. ठीक आहे. आणि हे बघा, राज्यातील 6,000 गावांमध्ये शेतकऱ्यांचे जीवन सुधारेल. आता ही योजना आहे, तुम्ही बघू शकता या ठिकाणी पोखरा योजना. आता पोखरा योजना ही तुमच्या गावामध्ये कुठल्याही क्षणी लागू होऊ शकते आणि शेतकऱ्याचे जीवनमान उंचावे व जीवनमान सुधारण्याचे उद्देश या पोखरा योजनेचे आहे. तर शेतकरी मित्रांनो, धन्यवाद पूर्ण माहिती घेतल्याबद्दल. अशा प्रकारच्या सरकारी योजना बघण्यासाठी, सरकारच्या स्कीम बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सरकारची एकही स्कीम तुमच्यापासून मिस होणार नाही. शेतकरी मित्रांनो, तर मी भारत सेना रोज रात्री 10 वाजता, कधी 10 वाजता लाईव्ह येत असतो. ठीक आहे. तर चॅनलचे बेल आयकॉन ऑन करून ठेवा, घंटी ऑन करून ठेवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन योजनेसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.